माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम सहकार्यांना, बुलढाणा शहरातल्या बांधवांना जातीय सलोखा ठेवण्याचं काम, शिवशाहू फुले आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत पुढे निघालेला आहे. एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. आज आल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला, माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या, खरोखरीच मनाला समाधान वाटत होतं. असा एवढा उत्साह, एवढा आनंद, त्या चेहऱ्यावर हास्य असं क्वचितच पाहायला मिळतं. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत. माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल, अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्याकरता आणलेल्या आहेत. मी आता माझ्या मायमाऊलींना त्या राखी बांधत होत्या. खरं तर रक्षाबंधन होऊन गेलं 19 तारखेला, परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या, देवेंद्रजींच्या हातामध्ये. कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेल्या पाहायला मिळालं नाही. परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले. हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातल्या सर्व महिला, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये. जिथं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. परंतु विरोधक त्यांना हे बघवना, कोर्टात जातात योजना बंद करा म्हणून सांगायला. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत. तुम्ही पेपरला वाचताय. अरे तुमची द्यायची दानत नाही, जे देतायत त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करता. काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं, दोरा आणि जे काही लागतं ते 3,000 रुपये, आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या. 3,000 रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर 20,000 रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या. एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तिला आम्हाला सबल करायचं आहे, तिला आम्हाला सक्षम करायचं आहे, तिला समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे, परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना या आपल्या महायुतीच्या सरकारची आहे.